नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी समाधान नवले पाटील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणाऱ्या सगळ्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली। विलीनीकरणाच्या चर्चेपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकांपर्यंत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। मात्र या सगळ्या प्रश्नाला सुरुवातीला विलीनीकरणाचा कोणताही विषय झाला नव्हता असे सांगणारे सुनील तटकरे आता चर्चा मात्र अंतिम टप्प्यात होत आहे असा दावा करत असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे। त्यामुळे त्यांच्या भूमिकेतील बदलाकडे अनेकांचे आता लक्ष लागलेलं आहे। नेमका आता येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार, सुनील तटकरे काय बोलणार किंवा सुनेत्रा पवारांचा कोणता निर्णय असणार। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेल्या बैठकींची चर्चा जोरात रंगलेली आहे। या बैठकीबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पूर्वसंकल्पना नव्हती असे दावे आता माध्यमांमध्ये करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी तातडीने पक्षाची बैठक बोलावल्याची चर्चा देखील आहे। या बैठकीत संबंधित नेत्यांना जाब विचारण्यात आल्याचंही वृत्त समोर आलेलं आहे। मात्र याबाबत पक्षाकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। नेमकं घडत काय आहे, सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे बैठकी का होत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आता तयार होत आहे। यानंतर खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। पक्षातील महत्त्वाच्या बैठकींबाबत पारदर्शकता राखली जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याच्या सूत्रांचं म्हणणं आहे। या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्भेद हालचाली वाढल्याची प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे। मात्र दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले जात असल्याचे आरोपही काही नेत्यांकडून करण्यात येत आलेला आहे। महाराष्ट्राचं राजकारण सध्या खूप ताकदीचं आहे आणि त्या शरद पवारांचं देखील हालचाल वाढताना दिसत आहे। विरोधी पक्षातील काही नेत्यांचीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आलेली आहे। तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा पक्षातील अंतर्गत सत्ता संघर्षाचा भाग असू शकतो असं देखील बोललं जात आहे। या सर्व दाव्यांवर संबंधित नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहे। आता खरा प्रश्न असा तयार होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा संघर्ष पुढे कोणते वळण घेणार? सुनेत्रा पवार पक्षावर आपली पकड मजबूत करतील का, की पुढील काही दिवसात आणखी मोठ्या हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणातील घडतील, हे पाहणे देखील महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय अपडेटसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।